ये झाडे साफ किए बोला का त्या लोकांचं समावेशन झालेलं आहे त्याच्यात आम्हाला आक्षेप आहे। जे 4 लोक आहात ते आमच्या मागून लागलेले आहेत। मिनिमम एक आहे 2017 आणि 2 आहे 2018 आणि एक आहे 2020 मध्ये। आम्ही त्यांच्या पहिलं लागून मी जसा का गौतम देशकर हा 2011 मध्ये लागून आहे, तरी आम्हाला ज्येष्ठतेच्या याच्यावर घेतलेले नाही आहे ना, ते आमच्यावर अन्याय करून राहिले आहे। तरी याची आम्ही निवेदन दिलं आहे, तरी याची नोंद घ्यावी। तसंच जो संगणक ग्रामपंचायतमध्ये संगणक पदच नाही आहे, तो संगणक पद म्हणून त्याची समावेशनमध्ये पात्रता दाखवलेली आहे। समोर आपली काय आहे याने जसं का सरकारी GR आहे त्यानुसार सिनियरिटीनुसार घेण्याचं असं आहे, म्हणून असा GRमध्ये हा उल्लेख आहे ज्येष्ठता याच्यावर घ्यावं म्हणून। त्याच्यात आम्ही परिपूर्णपणे बसतो आणि आमचं शिक्षणची पात्रता पण आहे। आम्ही जेव्हा लागलो तेव्हा आमची 10वी 12वी पास होऊन आम्ही लागलेलो आहोत। ठीक आहे ना, आमचा हक्क आम्हाला फक्त भेटला पाहिजे। आता दिनांक 19/1/2024 आम्ही आपसे नगर परिषदला निश्चित केलेला आहे। कारण आम्ही ज्या नगर परिषदमध्ये कामाला आहोत त्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आपल्या ज्या हिशोबाने ज्या पदावरती होतो त्या पदावरती आम्ही आजही काम करत आहोत। त्यामध्ये त्या नगर परिषदचं जे समावेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांचं पहिले नाव पाहिजे होतं त्या लोकांचं नाव नसताना त्याच्यामध्ये मागच्या लोकांचं नाव घेतलं गेलं। त्यामुळे आम्ही हा निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये जे लोक शिक्षणाच्या पात्रतेत बसत नाही त्यांचं तर समावेशन झालंच नाही, पण ज्या लोकांचं समावेशन झालं आणि आम्हाला सांगलं गेलं होतं का तुमच्या कॅटेगरीनुसार आम्ही तुम्हाला पदावरती घेणार आहोत, पण कॅटेगरीनुसार पदावरती घेतलं त्याच्यामध्ये समावेशात हे दिसून येत आहे का त्याच्यामध्ये पहिले दुसरे कॅटेगरीमध्ये येत आहे, त्याच्यानंतर मध्ये कुठेतरी कॅटेगरी गायब होत आहे, त्याच्यानंतर हे जे त्याच्यानंतर शेवटचे जे आहे त्यांना मधामध्ये आणलं गेलं आहे, त्याच्यानंतर मग मधातले पुन्हा कोणी घेतले आहे, त्याच्यानंतर परत मग मध्ये पुन्हा कुठेतरी घोळ होतो आहे। ते दिसून आल्यानंतर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे का त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींना ज्यांचं समावेशन होतं त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार भेटलं पाहिजे आणि कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे आणि जे 2 व्यक्ती वाचले आहे त्यांचं पण समावेशन झालं पाहिजे, कोणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे। आम्हाला कोणालाही उद्देशून हे म्हणायचं नाही का बरं तुमचं समावेशन होत आहे ना आमचं समावेशन होत नाही, असं नाही। ज्यांना ज्या हक्काचं भेटत आहे त्यांना ते भेटलंच पाहिजे। आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं, आम्हाला कोणाला उद्देशून काही पण बोलायचं नाही आहे किंवा काही पण म्हणायचं नाही। आज जे आमच्यासोबत झालं 4 लोकांसोबत, उद्या समोरचे 16 लोक बाकी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे लोक हेच करू शकतात, कारण त्यांना असं काही होणार नाही। आज ह्या लोकांचा समोर यांना समोरचे फायदे होत जाणार आणि मागच्या लोकांना कोणत्याही गोष्टीचा कोणताही फायदा होणार नाही। याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आहे आणि सर्वांना त्या पद्धतीने समावेशन करून सर्वांना व्यवस्थित भेटलं पाहिजे। अगर असंच होत असेल तर आम्हाला एकच म्हणायचं आहे का सर्वांचं समावेशानुसार सर्वांना पेमेंट चालू करा आणि ते मग 4 वर्षांनी जाऊ 10 वर्षांनी जाऊ या 20 वर्षांनी जाऊ काही फरक पडत नाही। आम्ही जिथे काम करत आहोत आम्ही तेच काम करणार, पण मग सर्वांना सगळ्याचं एका वेळेस सर्वांचं लागू झालं पाहिजे। आमचं बोलणं एवढंच आहे। नमस्कार, ग्रामपंचायतमध्ये मी 2019 पासून कार्यरत आहो
कार्यरत असल्यामुळे आम्हाला इथे वळगण्यात आलं आहे. आमच्या मागच्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे, पण आमच्यासोबत असलेल्या व्यक्तींना पुढं करून आम्हाला मागं करून याच्यावर आमच्यावर अन्याय इथे होत आहे. माझा ठराव 5व्या महिन्यामध्ये असून माझ्या मागच्या 6व्या महिन्यातल्या ज्या ठरावाच्या व्यक्तीची नियुक्ती करून आणि आम्हाला ह्या लोकांनी नियुक्ती दिली नाही. आमच्या सगळं अन्याय आमच्या पोटावर, आम्ही गरीब लोक आहोत, आम्ही कुठे जाऊ, आम्ही कोणाला न्याय मागावं. आमच्यावर न्याय झाला पाहिजे, आमच्यासंग सत्यासंग आमच्यावर न्याय आला पाहिजे. अगर आमच्यावर न्याय झाला नाही तर आम्ही गरीब लोक कुठून या गोष्टीचं पूर्णपणे माहिती घ्यावं. आम्हाला कोणीच इथं माहिती नाही आहे. यासाठी आम्हाला तुम्ही माहिती द्या आणि आमच्यासगळं पूर्णपणे याचा आम्हाला न्याय देण्यात यावा. अन्यथा आम्ही याच्या पुढे आम्ही धरणा देणार आणि आमच्या हक्काची लढाई आम्ही लढणार. याच्यासाठी हायकोर्टामध्ये आम्ही जाऊ आणि प्रत्येक जे गोष्टी आमच्यासाठी होणार त्या गोष्टी करू. आमच्यावर न्याय द्या, हेच आमची तुमच्याशी विनंती आहे.